भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची बहुतांश लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी हा समाजाचा कणा आणि संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. परंतु आज या पोशिंद्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. एका बाजूला निसर्गाचा लहरीपणा आणि दुसऱ्या बाजूला शासनाची उदासीनता, या दुहेरी संकटात भारतीय शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर आपण आलो आहोत मारेगाव तालुक्यामध्ये. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मारेगाव तालुक्याच्या भेदी खैरगावच्या विठ्ठल राठोड शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यांचा सर्वे नंबर 71, गट नंबर 2 व 1 हेक्टर 78 आर एवढी जमीन आहे. खैरगाव ते आवडगाव रस्त्याला विठ्ठल राठोड यांचे शेत आहे आणि त्यांच्या शेतातला लागलेला एक नाला व त्यावर एक अरुंद असा पूल आहे. पुलाचा आकार लहान असल्यामुळे पावसाचे पाणी पुढे जाण्यास प्रचंड अडथळा निर्माण होतो आणि मोठ्या प्रमाणात पाऊस आला की पूल ओव्हरफ्लो होऊन शेतकरी विठ्ठल राठोड यांच्या शेतात पाणी घुसते आणि काही क्षणातच उभं असलेलं पीक पाण्याच्या खाली येऊन पूर्ण करपतून जातं. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे शेतकरी विठ्ठल राठोड यांचे संपूर्ण शेत आज जलमय झालेले आहे आणि तरीही संबंधित प्रशासन तोंडात मूग गिळून चूप आहे. नमस्कार, मी सुमित ग्याम आणि आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. आज आपण आलेलो आहोत शेतकरी आत्महत्याग्रस्त मारेगाव तालुक्यामध्ये. मारेगाव तालुक्यामध्ये मागच्या वेळेस महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या आत्महत्या शेतकरी आत्महत्या झाल्या. अत्यंत विदारक परिस्थिती मारेगाव तालुक्याची आहे. आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यामध्ये प्रचंड संकटांचा आवर आहे आणि या प्रचंड असलेल्या संकटामध्ये इथला शेतकरी खऱ्या अर्थाने अडकून पडलेला आहे. अशाच एका शेतकऱ्याकडे आपण इथे आलेला आहोत. राठोड नावाचा व्यक्ती आहे आणि त्याच्या शेतामध्ये, भरलेल्या शेतामध्ये, उभ्या असलेल्या पिकाच्या शेतामध्ये नाल्याचं पाणी येतं आणि उभं असलेलं पीक खऱ्या अर्थाने लोटून जातं, खरपून जातं. त्याच्या कष्टाची भाकर खऱ्या अर्थाने त्यावेळेस मिटून जाते आणि अशा वेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्याने काय निर्णय घ्यावा ही त्याची परिस्थिती त्यालाच खऱ्या अर्थाने माहिती. हाच तो पूल आहे. जेव्हा भरगच्च पाऊस येतो, आता तो पूल तुम्हाला मोकळा दिसत आहे. हा समूह, हा जो कचरा आपल्याला दिसून राहिला, हा कचरा, तिथेही कचरा अटकलेला आहे आणि हा पूल जेव्हा भरगच्च पाऊस येतो हा पूल एकदम भरगच्च भरून जातो, अक्षरशः दिसत नाही. कारण याची हाईट खूप कमी प्रमाणात केलेली आहे. म्हणजे शासनाने जे काम केलं आहे, शासनाच्या बेजबाबदारपणामुळे एक सामान्य शेतकरी खऱ्या अर्थाने हवालदिल होताना दिसत आहे, त्याचं पीक करपताना दिसत आहे. शासनाने ही गोष्ट निदर्शनास आपला हक्काच्या माध्यमातून मी आणून देतोय. या पुलामुळे हे राठोडचं शेत आहे. या पुलामुळे या बांधामधून हा बांध फुटतो. ओव्हरफ्लो झाला की संपूर्ण शेतामध्ये पाणी जातं आणि या पाणी गेल्यामुळे उभं पीक खऱ्या अर्थाने करपून जातं. म्हणजे सामान्य शेतकऱ्यांनी किती संघर्ष करावा, किती पैसा लावावा. तो अंबानी नाही, तो अदानी नाही, मायबाप सरकारला इथला शेतकरी आज विनंती करतोय. काय आपली या माध्यमातून काय विनंती आपल्या सरकारला, काय मागणी आहे? आता हा रोड जवळपास 1998 सालीपासून निघाला. त्यापासून आतापर्यंत जवळपास भरपूर वर्ष झाली. आतापर्यंत भरपूर नुकसान झाली. बघू शकता या पुलाची व्यथा बघू शकता. काय आता प्रशासनाकडे काय मागणी आहे आपली? एवढीच मागणी आहे की माझे पाईप आणि स्प्रिंकलर वाहून गेल्यामुळे माझं आर्थिक आणि प्रचंड खूप नुकसान झालेलं आहे. मला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी आणि मला न्याय मिळावा. आणि हा जो पूल दिसत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लापरवाहीमुळे, लांबी आणि रुंदी आणि मोठा पिलरचा पूल घेऊन तातडीने मायबाप सरकार एवढंच हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर येत्या उन्हाळ्यात ह्या वर्षी झालाच पाहिजे. ही मागणी आहे, ही व्यथा आहे मारेगाव तालुक्यातील खैरगाव भेदी इथल्या तरुण शेतकऱ्याची. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा वाली या देशामध्ये कोण आहे, हा खरा तर मोठा प्रश्न आज इथे उपस्थित होतो आहे.
प्रशासनाच्या बेजबाबदार बांधकामामुळे आज सामान्य शेतकऱ्याच्या शेतीमध्ये या नाल्याचं पाणी घुसून अख्खं पीक उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांनी आता परत पैसे आणावे कुठून, परत टोबावं कुठे आणि शेतामध्ये पीक उभं करावं कसं, हा त्याच्यासमोर गंभीर प्रश्न उभा ठाकलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. प्रशासनाने या अत्यंत महत्त्वाच्या बाबीची दखल घेऊन तात्काळ या शेतकऱ्याला मदत करावी आणि सामान्य शेतकऱ्याची मदत झाल्यामुळे शेतकऱ्या हा थोडाफार तरी सुखावेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हा जो पूल आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे याची हाईट कमी केलेली आहे ऑलरेडी, आणि याची हाईट वाढवून देणे या पुलाची आणि या पुलाचं पुनर्बांधकाम करून इथल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जीवनदान दिलं पाहिजे. या माध्यमातून आज हा शेतकरी मागणी करतोय. आता हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे की संबंधित प्रशासन या बाबीकडे कितपत लक्ष करते. बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा. तुम्ही बघू शकता मायबाप सरकार, मी यावर्षी जवळपास 1 लाख रुपये खर्च करून JCB आणि ट्रॅक्टरने वावर एक लेवल केला आहे. ते थोडी नाली बुजवली आणि ते साईडला तुम्हाला दिसतात तो परिसर नाल्या काढल्या, त्या पूर्ण नुकसान झालं आहे. माझी उपासमारीची वेळ आली आहे. आता आम्ही खाव काय आणि जगावं काय. माझी मायबाप सरकार एवढीच विनंती आहे, तुम्हाला लवकरात लवकर गरीब शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच नम्र विनंती आहे.